हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर पोट्टे हो पा हा आपला इथं मी दिलंय की आपली बॅच आहे सीईटी एक्सप्रेस विथ NSM. हा माझा मोबाईल नंबर आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असला तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. एकतर टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा. जर काम असेल तरच फोन करा. आणि हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे नंदू सर मॅथमॅटिक्स. चला पाहू. आज आपल्याला पाहायचं मॅथमॅटिकल लॉजिक, त्यानंतर मॅट्रिसेस, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स, असे आपण प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स पाहू. प्रत्येक चॅप्टरचे आपण 100 क्वेश्चन्स पाहू. हे आपलं टार्गेट आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिकचं थोडंफार बेसिक पाहू आपण. बेसिक पाहिल्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे कमीत कमी 20 ते 25 क्वेश्चन पाहू. ओके, चलो देखेंगे. त्याच्या पहिले मला एक वेळेस पाहू द्या फक्त एक गोष्ट. ओके, ठीक आहे, चालते. चला पाहू काय म्हणते. रिव्हिजन पॉईंट्स आहेत आपल्याकडे मॅथमॅटिकल लॉजिकचे. मॅथमॅटिकल लॉजिक, आता लॉजिक शब्द कुठून आला भाऊ? तर लॉजिक शब्द या ग्रीक शब्दापासून आला. कोणता शब्द? तर लोगोस, याच्यापासून आला. हे विचारतील काय? काही सांगता येत नाही भाऊ. त्यानंतर पण हे चिल्लरपणा आहे, हा विचारत नाही. हा एकदम चिल्लरपणा, हे विचारत नाही. त्यानंतर काय म्हणते, त्या लॉजिकचं मिनिंग काय होते, रिझनिंग होते. ह्या त्या गोष्टी, ह्या 2-3 पॉईंट जे आहेत, हे 2-3 पॉईंट तुम्ही वाचून घ्यायचे. जर तुमच्याकडे आपली नोट्स नसेल तर मला मेसेज करा आपल्या नंबरवरती. हा इथं आपला नंबर आहे. या नंबरवरती मेसेज करा, व्हॉट्सअपला करा किंवा टेक्स्ट मेसेज करा. मी तुम्हाला ते नोट्स पाठवून देतो. त्यानंतर पुढे काय म्हणते की याच्यामधलं कामाचं काय, कामाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. थांबा एक मिनिट, हे क्लीन करू द्या मला. ऑल क्लिअर, ओके, डन. आपला बोर्ड जरा नवीन आहे, त्याच्यानं थोडासा प्रॉब्लेम होत आहे. त्यानंतर काय म्हणते की द स्टडी ऑफ लॉजिक बाय युजिंग द मॅथमॅटिकल सिम्बॉल्स इज कॉल्ड एज मॅथमॅटिकल लॉजिक. काय म्हणते मॅथमॅटिकल लॉजिक? द स्टडी ऑफ लॉजिक बाय युजिंग द मॅथमॅटिकल सिम्बॉल इज कॉल्ड एज मॅथमॅटिकल लॉजिक. त्यानंतर द मॅथमॅटिकल लॉजिक इज ऑल्सो कॉल्ड एज सिम्बॉलिक लॉजिक. बस या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. या बेसिक मध्ये काही नाही. काय की ग्रीक वर्ड पासून आला, लोगस पासून लॉजिक आला. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपण मॅथमॅटिकल सिम्बॉल्सचा आपण यूज करून स्टडी करतो, त्याला म्हणतो आपण मॅथमॅटिकल लॉजिक. आणि मॅथमॅटिकल लॉजिकला आणखी काय म्हणतात तर सिम्बॉलिक लॉजिक म्हणतात. बरं, ठीक आहे सर, काही लोड नाही. त्यानंतर पुढचा आहे आपल्याकडे सेंटेन्स स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स. आता सेंटेन्स मध्ये काय काय येते? ऑर्डर येते, रिक्वेस्ट येते, कमांड येते, एक्सक्लामेटरी येते, त्यानंतर आस्किंग येते. ह्या सर्व गोष्टी स्टेटमेंट मध्ये, सेंटेन्स मध्ये येतात. स्टेटमेंट ऑलवेज डिक्लेरेटिव्ह असते, असरेटिव्ह असते. स्टेटमेंट आपलं डिक्लेरेशन असते. मग डिक्लेरेशन आहे तर आपल्याला 2 गोष्टी आहेत, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ट्रू किंवा फॉल्स हे 2 त्याला असतात. त्यानंतर पाहू आपण आता सेंटेन्सेस मध्ये किती टाईपचे सेंटेन्सेस आहेत. सगळ्यात पहिले असरेटिव्ह सेंटेन्स. आता असरेटिव्ह सेंटेन्स इज नथिंग बट द स्टेटमेंट. आपण स्टेटमेंट मध्ये असरेटिव्ह हा शब्द ऐकला होता. असरेटिव्ह नथिंग बट द स्टेटमेंट, कारण की त्याला ट्रूथ व्हॅल्यू असतात, ट्रू किंवा फॉल्स. अ स्टेटमेंट दॅट मेक्स एन असरेशन विथ द विच इज एदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड एज असरेटिव्ह सेंटेन्स ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर काय म्हणते, आता खाली काही एक्झाम्पल दिले. काय एक्झाम्पल आहे की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इज अ डिक्लेरेशन. मग आता ते चेक करा तुम्ही, डिक्लेरेशन ट्रू आहे की फॉल्स आहे. तर हे कशात चाललं भाऊ? स्टेटमेंट मध्ये चाललं. काय स्टेटमेंट मध्ये चाललं? तर असरेटिव्ह सेंटेन्स कशात चाललं? आपलं स्टेटमेंट मध्ये चाललं. हे झालं पहिलं, हे लक्षात ठेवायचं. 6 इज अन प्राईम नंबर आहे का? प्राईम नंबर आपल्याला चेक करावं लागेल. आता कमीत कमी 1 पासून तर 30 पर्यंतचे प्राईम नंबर तर पाठ पाहिजेत भाऊ, बिलकुल रट्टाच पाहिजेत. कुठले 1 पासून 30 पर्यंतचे 2, 3, 5, 7, 11, 17, 13, 19, 23, 29. आता पहा, आपला पहिला व्हिडिओ आहे आजचा. हा थोडंसं लेट झाला आपल्याला करायला, कारण की हा सेटअप नव्हता झाला व्यवस्थित. आता हा सेटअप एकदम व्यवस्थित आहे. फक्त थोडासा लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे, कारण की लाईटचा सेटअप आपल्या त्या बॅच वरती व्यवस्थित होता, या बॅच वरती नाही आहे. करू 2-3 दिवसानंतर हळूहळू करू, तर थोडं चालून घ्या. त्यानंतर पुढे काय म्हणते की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता सेंटेन्स दॅट एक्सप्रेस द रिक्वेस्ट कमांड इज कॉल्ड एज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता हे लक्षात ठेवायचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय एक्सप्रेस करते? सर, रिक्वेस्ट एक्सप्रेस करते आणि कमांड एक्सप्रेस करते, त्याला म्हणतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, रिक्वेस्ट, भाऊ भीक मागून राहिलो, रिक्वेस्ट झाली. कमांड, सांगून राहिलो, आपले बाबा सांगतात ना, जा रे पाणी घेऊन ये पटकन, ही झाली कमांड. लक्षात. हे कशात येतात? जर समजा आपल्या घरी आपल्या बाबांना म्हटलं, जा रे पटकन पाणी घेऊन ये, असं जर म्हटलं तर हे बाबाला सांगायचं. कशात येते बाबा? हे येते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येते. कारण की नंदू सरनं मला जबरदस्त लॉजिक शिकवलं, म्हणून मी तुम्हाला शिकून राहिलो. जास्त शिकू नका, कारण की बाप होत आहे. बाबांना मारलं तर मला म्हणायचं नाही. चला पुढे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओ व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, है ना, आपण म्हणतो ना आपण. तर ज्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स येतात ते आपल्याकडे कशात आहे? तर एक्सक्लामेटरी येते. त्यानंतर काय आपल्याकडे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह म्हणजे इंटरोगेशन करणं, आहे ना, ते करतात ना पोलीस लोक, रट्टे देतात आणि इंटरोगेशन करतात, माहिती काढतात, त्याला म्हणतो आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट, आपण कशावर आलो भाऊ आता? स्टेटमेंट ऑलवेज डिक्लेरेटिव्ह. स्टेटमेंट हॅज द ट्रूथ व्हॅल्यूज, एक तर ट्रू एक तर फॉल्स म्हणू शकतो. मग पहा, द डिक्लेरेशन ऑर असरेटिव्ह सेंटेन्स विच इज
either true or false but not both simultaneously is called as statements or proposition in a logic. हा शब्द जबरदस्त आहे. कुठला? प्रपोजिशन्स इन लॉजिक है ना, हा महत्वाचा आहे. त्यानंतर काय म्हणते, स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स PQRST, कधी कधी ABCD पण आपण डिनोट करतो. त्यानंतर काय म्हणते, विच इज कॉल्ड एज लॉजिकल व्हेरिएबल्स. बढिया. पहा, जे स्टेटमेंट आपण PQRST ABCD ए पासून झेड पर्यंत कोणतंही पकडा, काही लोड नाही भाऊ, पण सिक्वेन्स वाईज पाहिजेत काय, एवढं लक्षात ठेवायचं. कधी कधी जर क्वेश्चन पडला A इम्प्लिकेशन B अँड C असं जर असलं तर हे आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि ते कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर A म्हणजे P पकडायचा, B म्हणजे Q पकडायचा आणि C म्हणजे R पकडायचा. आता आपल्याला PQRच्या ट्रुथ व्हॅल्यू तर व्यवस्थित माहीतच आहेत. त्यानंतर काय म्हणते, जे PQRST आपल्याकडे आहेत, जे लॉजिकल जे स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, सिंपल स्टेटमेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण, लॉजिकल व्हेरिएबल्स म्हणतो. त्यानंतर एव्हरी स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, हे माहिती आहे आपल्याकडे. आता पहा, हे महत्वाचं आहे. पहा, हे महत्वाचं काय म्हणते, अ स्टेटमेंट कॅन नॉट बी बोथ ट्रू अँड फॉल्स. स्टेटमेंट एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल, दोन्ही नसू शकते, है ना. त्यानंतर काय म्हणते की बुवा, ऍट द सेम टाइम दिस फॅक्ट इज नोन ॲज द लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. याच्यानुसार आपल्याला आपण सांगू शकतो की बुवा ट्रू बी म्हणजे दोन्ही नसते, एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल. त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याकडे, पुढे म्हणते अ ट्रू स्टेटमेंट इज नोन ॲज. पहा, आपलं स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे म्हणजे व्हॅलिड आहे भाऊ, आपलं स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे म्हणजे इनव्हॅलिड आहे भाऊ, टेन्शनचं काम नाही. पहा, स्टेटमेंट ट्रू असेल तर व्हॅलिड आहे, स्टेटमेंट फॉल्स असेल तर इनव्हॅलिड आहे. आता अ सेंटेन्स विच इज बोथ ट्रू अँड फॉल्स सायमल्टेनियसली, जर सेंटेन्स आहे जे ट्रू बी आहे आणि फॉल्स बी आहे सायमल्टेनियसली म्हणजे किंवा ऍट अ टाइम ते ट्रू बी आहे आणि फॉल्स बी आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियसली इज नॉट अ स्टेटमेंट. ते तर स्टेटमेंट नाही आहे भाऊ, हे सेंटेन्स ट्रू आहे आणि फॉल्स आहे सायमल्टेनियसली, हे स्टेटमेंट नाही आहे. आणि त्याला काय म्हणतो आपण, त्याला पॅराडॉक्स म्हणतो. त्याला काय म्हणतो भाऊ आपण, पॅराडॉक्स. असे असतात ना काही लोक जे याही पार्टीत बसतात त्याही पार्टीत बसतात, त्या लोकांना काय म्हणायचं, तर पॅराडॉक्स म्हणायचं. एकनिष्ठ नाही आहेत ते, एकनिष्ठ लोकांना पॅराडॉक्स म्हणू शकत नाही आपण. त्यानंतर पुढे काय म्हणते, पुढे म्हणते ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. आता ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट काय, ट्रुथ व्हॅल्यू दोन असतात, एक तर असते ट्रू एक तर असते फॉल्स. ट्रू कशाने डिनोट करतो, तर कॅपिटल T न किंवा 1 न, आणि फॉल्स डिनोट करतो कॅपिटल F किंवा 0, हेच म्हणते. त्यानंतर काय म्हणते, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स सगळ्यांना माहित आहे, ओपन सेंटेन्स येना न रेना हे मादा आहे, येतो आधा आधा आहे, अशी कंडिशन आहे ओपन सेंटेन्सची. म्हणजे काय भाऊ, जे स्टेटमेंट मध्ये बी बसत नाही आणि सेंटेन्स मध्ये बी बसत नाही, त्याला म्हणतो आपण ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स सिच्युएशन वरती डिपेंड असते, कंडिशन वरती डिपेंड असते. आता याच्यामध्ये दिलाय काय ते, द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कंटेनिंग व्हेरिएबल्स इज अन ओपन सेंटेन्स और ओपन स्टेटमेंट. ओके डन. ते काय आहे हे वाचून घ्यायचं वरचं काय, तर मी तुम्हाला सरळ सरळ समजून सांगतो. याच्यामधलं काही कामाचं आहे काय, कामाचं सगळंच आहे, अशातला काही भाग नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित एक वेळेस वाचून घ्यायचा. थोडं डिस्क्रिप्टिव्ह केलं आपण, नाही बाकी काहीच नाही. x+2 इज इक्वल टू 9. आता भाऊ जर आपल्याला x ची व्हॅल्यू माहित असेल तरच आपण देऊ शकतो ना याचं डिक्लेरेशन. तसं नाही, इथं डिक्लेरेशन दिलं पण हे ओपन सेंटेन्स येते, ओपन सेंटेन्स येते, कारण की x ची व्हॅल्यू माहितच नाहीये. जर x ची व्हॅल्यू आपण 7 घेतली तेव्हा हा 9 येते. त्यानंतर पुढे म्हणते मॅथमॅटिक्स इज अन इझी सब्जेक्ट. बरोबर आहे, 100% मॅथमॅटिक्स इझी सब्जेक्ट आहे, पण फक्त नंदू सरसाठी आणि नंदू सरच्या विद्यार्थ्यांसाठी, बाकीच्यांसाठी आहे काय नाही आहे. म्हणून प्रत्येकाला मॅथमॅटिक्स आवडीनच अशातला काही भाग नाही आहे. म्हणून मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे कशात जाते किंवा इझी सब्जेक्ट हे कशात जाते, तर ओपन सेंटेन्स मध्ये. ही इज गुड सिंगर. भाऊ असेल ही इज गुड, कोणतरी गुड असेल, पण आय एम नॉट गुड सिंगर, बिकॉज मी जर गाणं म्हणायला लागलं तर मग तुफान होऊन जाईल, डायरेक्ट थर्ड वर्ल्ड वॉर सुरू होऊन जाईल. तसंही बिन आता सध्या थर्ड वर्ल्ड वॉरकडे आपण जाऊनच राहिलो भाऊ, फक्त आपला देश नाही आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे काय कारण आहे, तर द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द सेंटेन्स. आता पहा याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द सेंटेन्स डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ x. पहा इथं दिलं, डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ x. इफ x इक्वल टू 7 देन इट इज ट्रू, अदरवाइज इट फॉल्स. त्यानंतर काय म्हणते, हे दुसऱ्याचं, द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट व्हॅरीज पर्सन टू पर्सन. मॅथमॅटिक्स इज अन इझी सब्जेक्ट इज, हे व्हॅरी करते पर्सन टू पर्सन. हे याचं फक्त हे दिलं, डिस्क्रिप्शन दिलं, ओपन सेंटेन्स आहे म्हणून. बा ओपन सेंटेन्स झालं. त्यानंतर सिंपल स्टेटमेंट हे वाचून घ्यायचं काय, सिंपल स्टेटमेंट काय म्हणते. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट काही सांगायचं काम नाही, एक सरळ असेल किंवा आय एम गुड, सिंपल स्टेटमेंट झालं. ही इज गुड, सिंपल स्टेटमेंट झालं. असं जर म्हटलं आय एम गुड अँड ऑल्सो ही इज गुड, हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. एकदम सिंपल पाहिलं आपण, काही असं मोठं नाही पाहिलं भाऊ. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे एकटं सिंपल, एकटा जीव सदाशिव, सिंपल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे जोडपं, है ना, नवरा बायको. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे नवरा बायको आणि सिंपल स्टेटमेंट म्हणजे एकटा, मुंजा माणूस, है ना, मुंजा मास्तर, अशी कंडिशन. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला सांगितलंच काय, तर काय म्हणते, द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 सिंपल स्टेटमेंट बाय युझिंग द
whereas or old is called as compound statement. Okay, the simple statement used in a compound statement are called as sub statement or compound statement or constituents. सिंपल काय म्हणते पा, समजा आपण घेतला हा पी, हा सिंपल स्टेटमेंट झाला पी. जर याच्यामध्ये आपण न थांबा पेन चेंज करू द्या, जर समजा असं घेतलं पी इम्प्लिकेशन क्यू असं काहीतरी घेतलं, याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह घेतला, दोन स्टेटमेंट आहेत हे कनेक्ट झाले, हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. आलं का लक्षात? कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये हे जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याला सब स्टेटमेंट म्हणतो आपण. एवढं गोष्टी लक्षात ठेवायची म्हणजे ठेवायचीच, हो ना. चला पुढे. त्यानंतर काय म्हणते कंपाऊंड स्टेटमेंट, त्यानंतर काय म्हणते कंपाऊंड स्टेटमेंट आर डिनोटेड बाय यस, S1, S2 etc. हे गोष्टी आहेत, हे वेळेस वाचून घ्यायचा फक्त, बाकी काहीच नाही. लॉजिकल कनेक्टिव्ह वरती येऊ आपण, कारण की आपली सीईटी एक्सप्रेस आहे, दिसते नाही तर एक्सप्रेस म्हटलं की एकदम फास्ट असते, म्हणून आपण एकदम फास्ट घेऊन राहिलो. सगळ्याचे सगळे फास्ट अभ्यास करा, कारण की वेळ फार कमी आहे भाऊ. 40-45 दिवसात आपला पेपर आहे, एकदम फास्ट मध्ये अभ्यास करायचा. मग पुढे भाऊ आपण काय म्हणते की द फ्रेजेस ऑर वर्ड विच कनेक्ट द सिंपल स्टेटमेंट आर कॉल्ड एज लॉजिकल कनेक्टिव्ह. दोन सिंपल स्टेटमेंट जे कनेक्ट करते त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो आपण. टू वर्ड्स ऑर सच एज ऑर, अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली, हे आपल्याकडे कंपाऊंड आहे. यूज टू कंपाऊंड स्टेटमेंट, यूज इन अ कंपाऊंड स्टेटमेंट आर कॉल्ड एज लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर सेंटेनल कनेक्टिव्ह ऑर लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, ठीक आहे, हे वाचून घ्या. त्यानंतर काय म्हणते डिफरंट कनेक्टिव्ह, आपल्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह आहेत. कुठले आहेत? अँड आहे, ऑर आहे, बट आहे, इफ देन आहे, इफ अँड ओनली इफ आहे, ते जे सर्व काही आहेत आपल्याकडे सध्या आपण पाहू. काय म्हणते सगळ्यात पहिला कनेक्टिव्ह आहे आपल्याकडे अँड साठी सिम्बॉल हा आहे, त्याला म्हणतो आपण कंजंक्शन. ऑर साठी सिम्बॉल हा आहे, त्याला म्हणतो डिसजंक्शन. नॉट साठी आपल्याकडे निगेशन आहे, त्याला निगेशन म्हणतो आपण. त्यानंतर इफ देन साठी आपल्याकडे सिंगल एरो आहे, त्याला म्हणतो आपण कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. त्यानंतर इफ अँड ओनली इफ साठी आपल्याकडे डबल एरो आहे, दोन साईडचा एरो, त्याला म्हणतो आपण बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन ऑर इक्विव्हॅलन्स. हे लक्षात ठेवायचं, त्याला काय म्हणतो आपण? इक्विव्हॅलन्स म्हणतो. ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल काय आहे भाऊ? जेव्हा कंपाऊंड स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट म्हटलं की ट्रूथ व्हॅल्यू आली, आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे, आपल्याकडे दोन ट्रूथ व्हॅल्यू राहतील, ट्रू किंवा फॉल्स. दोन स्टेटमेंट आहेत, 4 ट्रूथ व्हॅल्यू राहतील, ट्रू, फॉल्स. 3 स्टेटमेंट आहेत, 8 ट्रूथ व्हॅल्यू राहतील. मग ते आपल्याला अरेंज करावं लागतात, कशा आहेत ते तुम्हाला माहित आहेत. तर हे सगळं काही आहे याच्यामध्ये. त्यानंतर काय म्हणते कंजंक्शन. आता सगळ्यात पहिले आपण कंजंक्शन पाहू. कंजंक्शन म्हणजे काय? दोन स्टेटमेंट जर अँड न कनेक्ट असतील तर कंजंक्शन आहेत भाऊ. Two simple statements are combined by using the logical connective and न कनेक्ट आहे. Resulting compound statement is called as conjunction. जर and न कनेक्ट असतील तर काय आपल्याकडे कंजंक्शन, and न कनेक्ट आहे. मग सर नुसतं and न कनेक्ट आहेत म्हणजे कंजंक्शन आहेत का? अशातला काही भाग नाही. and नाहीत सर, बट नाहीत, काहीच नाही आहे. किंवा कनेक्ट दोन स्टेटमेंट आहेत पण कनेक्ट कशानच नाही आहेत, त्या ठिकाणी आपण अँडच यूज करतो. आणखीन काय? वाईल, बट, ह्या गोष्टी आहेत. बट, एट, ट्रू, स्टील, मोरएव्हर, हे कशात यूज होतात? तर कंजंक्शन मध्ये यूज होतात. त्यानंतर ते वाचायचं कसं हे दिलं आहे, हे स्टेटमेंट म्हणजे हे कसं वाचायचं असं म्हणणं आहे त्याचं. त्यानंतर काय म्हणते पी अँड क्यू, याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहे, एका पी एका क्यू अँड कनेक्ट आहे. त्याच्यामध्ये पी आणि क्यूले काय म्हणतात भाऊ? हे म्हणणं आहे ना, पी अँड क्यूले काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कंजंक्ट्स. काय म्हणतात? कंजंक्ट्स. त्यानंतर अदर वर्ड्स कुठले यूज होतात? बट होते, एट होते, थ्रू होते, स्टील, मोरएव्हर, वाईल, ह्या गोष्टी किंवा काहीच नाही तर कंजंक्शन मध्ये यूज होतात. त्यानंतर पुढे पाहू आपण, याचा टेबल आहे. आता एक सांगतो मी, कंजंक्शन मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय म्हणते? कंजंक्शन मध्ये पी अँड क्यू इज ट्रू अँड पी अँड क्यू इज फॉल्स इफ पी आणि क्यू ट्रू. दोन स्टेटमेंट आहेत, अँड कनेक्टेड ट्रू राहते किंवा ट्रू राहते जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर. पी आणि क्यू जर दोन्ही ट्रू असतील तर. जर याच्यामधला एक जरी फॉल्स असला तर फायनल आन्सर फॉल्स राहते. तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवू नये. जर दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू अँड कनेक्ट आहेत, डायरेक्ट शेवटचा टेबल लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? ट्रू, फॉल्स. कशामध्ये? अँड मध्ये. ओके, म्हणजेच कंजंक्शन मध्ये. आता डिसजंक्शन मध्ये पाहू. डिसजंक्शन मध्ये सेम गोष्टी आहेत, सेम गोष्टी आपल्याला पाहायच्यात. टू स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत? जर ऑर न कनेक्ट असतील तर डिसजंक्शन आहे. आता ऑर न कनेक्ट असतील तर डिसजंक्शन आहे. त्याच्यानंतर हे कसं वाचायचं हा एक आपल्याकडे पॉईंट आहे. त्यानंतर पी ऑर क्यू, याच्या जे पी आणि क्यू आहेत त्याला म्हणतात डिसजंक्ट्स. डिसजंक्शन मध्ये पी ऑर क्यू हे फॉल्स राहील किंवा जर दोन्ही फॉल्स असतील तर पी आणि क्यू, आणि पी ऑर क्यू ट्रू राहील किंवा जर एक जरी ट्रू असेल तर. बस तेच गोष्ट दिली आहे, बाकी काही नाही. त्याचा खाली हे दिलाय, टेबल दिलाय. आता डिसजंक्शन मध्ये म्हणजेच काय? तर जर दोन स्टेटमेंट ऑर न कनेक्ट असतील तर काय लक्षात ठेवायचं भाऊ? जर एक जरी ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू आणि दोन्ही जर फॉल्स असतील तरच फायनल आन्सर फॉल्स. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भाऊ आलो आपण कंडिशनल वरती. कंडिशनल खूप कामाचा आहे आणि हा पॉईंट खूप कामाचा आहे भाऊ. हा टॉपिक आहे ना, हा पॉईंट आहे ना, खूप कामाचा आहे. ओके, डन. ओके, चलो पा. काय म्हणते? टू सिंपल स्टेटमेंट आर कंबाइंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन. कशाने कनेक्ट आहे? इफ देन. ऍट दॅट टाइम वी कॅन बी से दॅट इट इज अन कंडिशनल स्टेटमेंट. ओके, देन पी क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट, देन पी इम्प्लिकेशन क्यू. आणि हा डबल एरो आणि हा
म्हणजे फक्त कधी कधी अशा डिनोट करतात, एवढं लक्षात ठेवायचं. डिनोट द कंडिशनल रीड ॲज अ पी इम्प्लाइज क्यू. कसं वाचतात? पी इम्प्लाइज क्यू असं वाचतात. त्यानंतर पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये पीले आणि क्यूले काय म्हणतात? याच्या आधी आपण कंडिशनल मध्ये पाहिलं, बाय कंडिशनल मध्ये पाहिलं, याच्यामध्ये पण पाहायचं आहे. मग पी आणि क्यू मध्ये पीले म्हणतात म्हणतात अँटेसिडंट ऑर हायपोथेसिस, आणि क्यूले म्हणतात आपल्याकडे कॉन्सिक्वेंट ऑर कन्फ्युजन. हे महत्वाचे आहेत. पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये पीले म्हणतात अँटेसिडंट ऑर हायपोथेसिस आणि क्यूले म्हणतात कॉन्सिक्वेंट ऑर कन्क्ल्युजन. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा भाऊ, ह्या गोष्टी आहेत, हे ज्यात ना 7 कार्य करते. 7 वंडर्स ऑफ 8 आहे तिथं. 8 वंडर्स पकडा तुम्ही आता 7 पेक्षा. हे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये किती आहेत? याच्यामध्ये 8 आहेत आणि त्याच्यामध्ये 7 आहेत. जर तुमच्याकडे हे दिसले तर आपण लक्षात ठेवायचं कशाने कनेक्ट आहे, तर इम्प्लिकेशन कनेक्ट आहे. जर तुम्हाला दिसलं इफ पी देन क्यू, हे तर माहितच आहे आपल्याला, इफ देन. जर तुम्हाला दिसलं पी इम्प्लाइज, हे दोन लक्षातच ठेवायचे, इफ देन आणि इम्प्लाइज इम्प्लिकेशन. ओनली इफ इम्प्लिकेशन आहे. पी सफिशियंट कंडिशन, सफिशियंट कंडिशन नाही, फक्त सफिशियंट फॉर क्यू. पी सफिशियंट फॉर क्यू, हे 4 वेगळे आहेत. हे 4 वेगळे आहेत. आता या 4 मध्ये क्यू समोर आहे, लक्ष द्या. सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी, त्यानंतर क्यू फॉलोज फ्रॉम पी, त्यानंतर क्यू इज नेसेसरी फॉर पी अँड क्यू वेन एव्हर पी. हे जे 8 आहेत ना, हे लक्षातच ठेवा लागतात, म्हणजे हे आपल्याला यूज होतात क्वेश्चन्स मध्ये. आता पुढे काय म्हणते की याचा ट्रूथ टेबल दिलाय. कशाचा? तर कंडिशनलचा. कंडिशनल मध्ये काय लक्षात ठेवा लागते आपल्याला? कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा लागते पी इम्प्लिकेशन क्यू, म्हणजेच ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. मरू तिकडे, बाकी काहीच घेणं नाही. जर तुम्हाला ट्रू इम्प्लिकेशन दिसला तर त्यालाच ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स दिसला तर त्यालाच फॉल्स लिहायचं, बाकीच्याला सगळ्याला ट्रू लिहायचं, टेन्शनचं काम नाही. आता बाय कंडिशनल, कंडिशनलचा भाऊ बाय कंडिशनल. आता 2 स्टेटमेंट जर आपल्याकडे इफ अँड ओनली इफ न कनेक्ट असतील तर बाय कंडिशनल मध्ये आहो भाऊ आपण. आता बाय कंडिशनल मध्ये काय करावं लागते आणखीन? बाय कंडिशनल मध्ये तुम्हाला बाय कंडिशनल मध्ये जे पी आणि क्यू आहेत त्याला काय म्हणतात भाऊ? आपण कंडिशनल मध्ये पाहिलं, आपण कंजंक्शन मध्ये पाहिलं, डिस्जंक्शन मध्ये पाहिलं, इम्प्लिकेशन मध्ये पाहिलं, म्हणजेच कंडिशनल मध्ये पाहिलं. आता डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनल मध्ये काय म्हणतात? पी आणि क्यूले इम्प्लिकांट्स म्हणतात. काय म्हणतात? इम्प्लिकांट्स. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड आहेत, है ना. 7 वंडर्स ऑफ लॉजिकही म्हटलं तरी चालते. काय काय आहेत भाऊ? तर बाय कंडिशनल मध्ये आपण वर्डिक मध्ये कसं रिटर्न करू शकतो ते, तर सगळ्यात पहिले आहे की पी इफ अँड ओनली इफ क्यू, हे तर माहितच आपल्याला. त्यानंतर पी आय डबल एफ इफ क्यू, पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू. त्यानंतर आणखीन काय आपल्याकडे 4 नंबरचं पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हा आपल्याकडे लॉ पण आहे ना. कंडिशनल मधून बाय कंडिशनल मध्ये जातो तेव्हा, त्यानंतर बाय कंडिशनल मधून कंडिशनल मध्ये जातो तेव्हा, त्यानंतर पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू, P is necessary and sufficient for Q and Q is necessary and sufficient for P. हे 7 लक्षात ठेवा लागतात. ते 8 आणि हे 7 हेच याच्यामध्ये थोडंसं म्हणजे हे आहे, लक्षात ठेवायला बाहेर जातात. त्यानंतर काय म्हणते? हेज द बाय कंडिशनल पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज कंजंक्शन ऑफ कंडिशनल. ओके, ही गोष्ट एवढी वाचून घ्यायचा. आता याच्यात काय लक्षात ठेव सांग की सिमिलर वाले ट्रू आणि डिफरंट वाले फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, आन्सर ट्रू आहे. दोन्ही डिफरंट आहेत, आन्सर फॉल्स आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. त्यानंतर येते भाऊ आपला मेन माणूस कन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हा खूप महत्वाचा आहे. कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह भयंकर महत्वाचा, अति महत्वाचा असं तरी म्हटलं तरी चालते. आता कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय असते? हे सगळेचे सगळे इम्प्लिकेशन मध्ये अप्लाय होतात. कन्व्हर्स मध्ये काय करावं लागते? सिंपल एक्सचेंज करायचं फक्त. पी इम्प्लिकेशन क्यूचा क्यू इम्प्लिकेशन पी करून टाकला. पी इम्प्लिकेशन क्यूचा क्यू इम्प्लिकेशन पी. इन्व्हर्स मध्ये काय करायचं? हे जाग्यावरच ठेवायचं. अप्लाय कशात होऊन राहिला? आपल्या याच्यामध्ये कंडिशनल मध्ये, म्हणजेच इम्प्लिकेशन मध्ये. तो जाग्यावरच ठेवायचा, जाग्यावर ठेवून दोघांना निगेशन लावून द्यायचं. आणि बाय कंडिशनल मध्ये एक्सचेंज बी करायचं आणि त्याला निगेशन पण लावायचं, है ना. या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणते? आपण पाहू. 1 मिनिट, माईक चालू आहे का? आहे. स्टेटमेंट पॅटर्न. आता पहा स्टेटमेंट पॅटर्न काय भाऊ? जे सिंपल स्टेटमेंट आहेत आपले पी क्यू आर, त्याला जर व्यवस्थित अरेंज केलं किंवा त्याचं कंपाऊंड स्टेटमेंट बनवलं तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. हेच म्हणते. आता स्टेटमेंट पॅटर्न काय काय असू शकते? एकतर टोटोलॉजी असू शकते, एकतर कॉन्ट्राडिक्शन असू शकते, एकतर कंटिन्युएन्सी असू शकते. आता टोटोलॉजी मध्ये काय? सगळेचे सगळे फायनल आन्सर ट्रू येतात, ते टोटोलॉजी आहे भाऊ. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? सगळेचे सगळे फायनल आन्सर फॉल्स येतात, ते कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि कंटिन्युएन्सी म्हणजे काय? सर मिक्स येतात, त्याला म्हणतो आपण कंटिन्युएन्सी. ओके, डन. आता पहा स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर निगेशन पी इज ऑलवेज टोटोलॉजी. स्टेटमेंट त्याचं निगेशन जर ऑर न कनेक्ट असेल, तर टोटोलॉजी. आपल्याकडे लॉ आहे हा. त्यानंतर स्टेटमेंट त्याचं निगेशन जर अँड न कनेक्ट असेल तर आपल्याकडे कॉन्ट्राडिक्शन राहते. आणि कंटिन्जन्सी, कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, हे सगळेचे सगळे काय तर आपल्याकडे कंटिन्जन्सी आहेत. कारण की त्याच्यामध्ये सगळेचे सगळे मिक्स आन्सर येऊन राहिले भाऊ. जर माझं बोलणं फास्ट होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? फक्त तुमचं लाईक, शेअर आणि कमेंट, बस एवढ्या गोष्टीच रिक्वायर्ड आहेत. याच्यावरती काहीच नाही, है ना. आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हा घेऊन राहिलो.
फुकट, टेन्शनचं काम नाही. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय सर, हा आपल्या या साईडले आणि या साईडले जर दोन्ही सेम असतील तर इक्विव्हॅलन्स आहे बुवा, बस आटोपलं, याच्यावरती काहीच नाही. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण बाय द ट्रुथ टेबल किंवा बाय द आपले लॉज याच्यानुसार करू शकतो. उसके बाद क्या है अपने पास, देखने दो लॉजिकल इक्विव्हॅलन्स झालं. क्वांटिफायर्स, महत्वाचा टॉपिक क्वांटिफायर्स आहे आपल्याकडे, महत्वाचा अति महत्वाचा टॉपिक जरी म्हटलं तरी चालते, आपल्याकडे आहे क्वांटिफायर्स. आता क्वांटिफायर्स किती टाईपच्या, दोन टाईपच्या आहेत, एका युनिव्हर्सल क्वांटिफायर, एका एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता या दोघांमध्ये फरक काय, युनिव्हर्सल क्वांटिफायरचं म्हणणं आहे जर सगळे गाडीत बसत असतील तरच मी गाडी काढतो, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचं म्हणणं काय, एक जरी गाडीत बसलं तरी मी गाडी काढतो असं म्हणणं आहे ना. म्हणजे काय, युनिव्हर्सलचं म्हणणं आहे सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर आन्सर ट्रू, आणि एक्झिस्टेन्शियलचं म्हणणं आहे जर एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तरी आन्सर ट्रू है ना. याचं म्हणणं आहे खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, याचं म्हणणं आहे जे देसान ते खाईन. युनिव्हर्सलचं आणि एक्झिस्टेन्शियल मध्ये हा फरक आहे. हो, तर त्याचा सिम्बॉल माहिती आहे पहा, युनिव्हर्सल. आता याच्यासाठी आपल्याकडे जे वर्ड आहेत ते महत्वाचे आहेत. युनिव्हर्सल साठी वर्ड आहे आपल्याकडे फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी, हा युनिव्हर्सल साठी आहे. आणि एक्झिस्टेन्शियल साठी आपल्याकडे वर्ड आहे फॉर सम, फॉर वन, देअर एक्झिस्ट, ऍटलिस्ट वन. हे शब्द कशासाठी आहेत तर आपल्याकडे एक्झिस्टेन्शियल साठी आहेत. आता याचे सिम्बॉल आणि हे गोष्टी तुम्हाला सगळं माहितच आहे. जेव्हा निगेशन करायचं काम येईल तर युनिव्हर्सलचं एक्झिस्टेन्शियल, एक्झिस्टेन्शियलचं युनिव्हर्सल. म्हणजे काय, जर फॉर ऑल आला तर आपण फॉर सम घेऊ शकतो, फॉर वन घेऊ शकतो, देअर एक्झिस्ट घेऊ शकतो, ऍटलिस्ट वन घेऊ शकतो, किंवा ऍटलिस्ट वन आला तर तुम्ही फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल ह्या दोन्ही गोष्टी घेऊ शकता, याच्याशिवाय दुसरं काही नाही. चलो नेक्स्ट, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. भाऊ, निगेशन तुम्हाला सगळे चांगले आले पाहिजेत, मी चांगले शिकवले आहेत. सगळ्यात पहिले तर निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय तर डिमॉर्गन्स लॉ आहेत भाऊ. काय करावं लागते, निगेशन ऑफ कंजंक्शन पहा, पी अँड क्यू जर अँड न कनेक्ट असतील, समजा पी आणि क्यू जर अँड न कनेक्ट असतील तर कंजंक्शन आहे आपल्याकडे. आता कंजंक्शनला जर निगेशन लावलं, पहा इथं फक्त निगेशन लावलं, निगेशन आतमध्ये वाटून दिलं, अँडचं केलं ऑर, झालं आटोपलं. डिसजंक्शन मध्ये बी सेम, आपण निगेशन लावलं, निगेशन आतमध्ये वाटून दिलं, ऑरचं केलं अँड. फक्त कंडिशनल आणि बाय कंडिशनल लक्षात ठेवायचं. अरे यार हेच आपण काय थांबा, कंडिशनल मध्ये काय पहा, पी इम्प्लिकेशन क्यू जर इम्प्लिकेशन कनेक्ट आहे त्याचं जर निगेशन करायचं असेल तर पहिला जसाचा तसा, मधात अँड घ्यायचा, दुसऱ्याला निगेशन लावून द्यायचं. बाय कंडिशनल मध्ये सेम गोष्टी, फक्त काय की बुवा इथं घेतलं आपण पी अँड निगेशन क्यू, पहा पी अँड निगेशन क्यू जसा तसा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचा क्यू अँड निगेशन पी आणि ऑरनं कनेक्ट करून द्यायचा, जरा निपटलं. हे सगळेचे सगळे व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर काय म्हणते, निगेशन ऑफ निगेशन झालं भाऊ, निगेशन ऑफ निगेशन, निगेटिव्हचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आटोपलं. त्यानंतर पुढे काय म्हणते, निगेशन ऑफ क्वांटिफायर स्टेटमेंट. आता क्वांटिफायरचं निगेशन मी सध्या सांगितलं तुम्हाला. समजा जर तुम्हाला आलं की बुवा निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट इज ऑब्टेन बाय द रिप्लेसिंग द वर्ड, ऑल आपण समनं रिप्लेस करू शकतो, फॉर एव्हरी बाय देअर एक्झिस्ट, हे जे शब्द आहेत ना मग सांगितलं मी तुम्हाला इथे. त्यानंतर आहेत आपल्याकडे महत्वाचे लॉज आहेत आपल्याकडे, महत्वाचा टॉपिक, महत्वाचा पार्ट. आतापर्यंत होता आपल्याकडे बाहुबली, आता आला आपल्याकडे भल्लाल देव, कारण की भल्लाल देव मागून वार करते ना, तशी कंडिशन आहे याची. हा बिन आपला मागून गेम करते. काय तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट एकदम व्यवस्थित करा, भल्लाल देवले एकदम व्यवस्थितच हाताळा लागते भाऊ, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. चला आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले इडम्पोटेंट लॉ. इडम्पोटेंट लॉचं म्हणणं काय की बुवा जर दोन सिमिलर स्टेटमेंट असतील तर एकच घ्यायचं. एका घरातले दोन जण चालत नाहीत. एक आमंत्रण दिलं तर एकच जण जेवायला बसू भाऊ आम्ही, दोघं जण जर आले तर एका जणाने हाणून देऊ, पहिल्याचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरा काय आपल्याकडे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉचं म्हणणं काय की बुवा तुम्ही जर भांडारातली पंगत जरी एक्सचेंज केली तरी वाढ तोच राहील. म्हणजे काय, जर तुम्ही दोघांना एक्सचेंज केलं तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉचं म्हणणं काय, ब्रॅकेट एक्सचेंज केले तर काही फरक पडणार नाही. म्हणजे काय, तुम्ही किती भांडारे एक्सचेंज करा जेवण तेच राहील असं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते की बुवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं म्हणणं काय, डिस्ट्रीब्यूट करून देणं. आता डिस्ट्रीब्यूट करून देणं आणि आपल्याला डबल वापस घेऊन घेणं, हे दोन्ही गोष्टी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये येतात लक्षात. म्हणजे आपण स्टेटमेंट विथ लॉजिकल कनेक्टिव्ह वाटून देऊ शकतो, तसंच पण आपण बाहेर पण त्याला काढू शकतो. जसे की आपण भांडाऱ्यात जे पात्र असतात, पत्रवाले असतात ते वाटून देतो ना, जेवण झालं की ते जमा करतो. ह्या दोन्ही गोष्टी कशात अप्लाय होतात तर आपल्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये अप्लाय होतात. त्यानंतर आयडेंटिटी लॉ सर्वात महत्वाचा, याच्यामध्येच पोरं फसतात, याच्यामध्येच गोष्ट म्हणजे पोराचा गेम होते. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जर समजा तुमच्याकडे पी जर एक स्टेटमेंट आहे पी, स्टेटमेंट अँड न कनेक्टेशन ट्रू सोबत तर ते स्टेटमेंट राहते, म्हणजे पीच राहते. स्टेटमेंट जर अँड न कनेक्टेशन फॉल्स सोबत तर ते फॉल्सच राहते. स्टेटमेंट जर ऑर न कनेक्टेशन ट्रू सोबत तर ते ट्रूच राहते. आणि स्टेटमेंट जर ऑर न कनेक्टेशन फॉल्स सोबत तर तेच स्टेटमेंट राहते. फक्त हा आयडेंटिटी लॉ एकदम व्यवस्थित करावा, कारण की हा भरपूर ठिकाणी कामात पडते, भरपूर ठिकाणी. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ मगाच पाहिला आपण. स्टेटमेंट त्याचं निगेशन जर ऑर न कनेक्टेशन तर ट्रू राहते, स्टेटमेंट त्याचं निगेशन जर अँड न कनेक्टेशन तर फॉल्स राहते. इन्व्हॉल्युशन लॉ पुढचा काय म्हणते
निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होते. निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. डी मॉर्गन्स लॉ सगळ्याला माहिती आहे. डी मॉर्गन्स लॉ सांगायचं काम नाही. आपण काय करतो, निगेशन वाटून देतो आतमध्ये आणि अँडचं ऑर होते आणि ऑरचं अँड होते. त्यानंतर ऍब्झॉर्प्शन लॉ वाचून घ्या फक्त, काय होते तर ऍब्झॉर्ब होते, दुसरं काही नाही. त्यानंतर कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय ते पी इम्प्लिकेशन क्यू, ही मी एक चांगलं घेतलंय तुम्हाला. पी इम्प्लिकेशन क्यू चा कंडिशनल लॉ असते निगेशन पी ऑर क्यू, आणि याचं निगेशन काय असते, पी अँड निगेशन क्यू. आता पहा पी, याचं पहा पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन जर घेतलं आपण ना, याचं निगेशन जर घेतलं तर हा होते पी अँड निगेशन क्यू, आणि याचाच कंडिशनल लॉ का होते, याचं उलट म्हणजे याचं निगेशन होते. म्हणजे इथे येणार निगेशन पी, याचं होणार ऑर, आणि इथे येणार क्यू. चेक करा. आणि बाय कंडिशनल लॉ पहा, दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत, डबल इम्प्लिकेशन न. तर हा पी ऑर निगेशन क्यू जसाचा तसा हे एक्सचेंज मारायचा आणि इथं मदत घ्यायचा अँड झालं. हे होते आपले लॉ. आता लॉ झाल्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे, पुढचा टॉपिक आहे आपला स्विचेस अँड सर्किट आहे ना, स्विचेस आणि सर्किट. आता याच्यामध्ये आपण थोडंफार पाहून घेऊ. स्विचेस अँड सर्किट मध्ये पहा, ट्रू साठी 1 वापरतात आणि फॉल्स साठी 0 वापरतात. जर स्विच असे दिसले तुम्हाला एका लाईन मध्ये तर हे सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये असले की कशाने कनेक्ट राहतात, अँड मध्ये, अँड न. आणि जर असे दिसले तुम्हाला पहा, असे स्विचेस दिसले तर हे कशात आहेत, पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे पॅरलल म्हणजे कशाने कनेक्ट राहतील, ऑर न कनेक्ट राहतील. आणि बाकी गोष्टी तर एकदम चिल्लर पण आहे. हे दोनच गोष्टी याच्यामध्ये होत्या. हे झालं याचं बेसिक. आता याचं बेसिक झालं, आपण काही क्वेश्चन्स पाहू. 20 ते 25 क्वेश्चन पाहू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हा क्रॅश कोर्स आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. आता वेळ कमी आहे तर आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. सध्या आपल्याला पेपरला वेळ कमी आहे, 40-45 दिवस भेटतात, तर सध्या जास्त वेळ द्यावा लागेल. म्हणून आपला हा कोर्स जो आहे हा म्हणजे हा प्रत्येक दिवसचं लेक्चर जे आहे ना आपलं, मिनिमम 1 ते सव्वा तास, 1.5 तास, 1 सव्वा तास तर पकडून घ्या, किंवा 1.5 तास, हार्डली 1.5 तास एवढ्या वेळचं राहणारच भाऊ. तर तुम्हाला करणंच आहे, पर्याय नाही, ऑप्शन नाही आहे. सीईटी शिवाय गत्यंतरच नाही, म्हणून अभ्यास करा, हे माझं सजेशन आहे. ओके, चलो 2 मिनिटं थांबा. चलो 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 चला, पहिला क्वेश्चन आहे सीईटी एक्सप्रेस विथ एनएसएम बॅच 0.1, मोबाईल नंबर 8600433316 अँड इंस्टाग्राम पेज नंदू सर मॅथमॅटिक्स चा पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्विव्हॅलेंट टू पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू. थांबा, आता पेन मस्त चालते आपला, आता काही टेन्शनचं काम नाही. थोडंसं विड्थ वाढवतो याची. कुठला घेऊ, ब्लॅक कलरचा घेतो, चांगला वाटते. पी अरे हात फेंट झाला, थांबा थोडंसं डार्क घेतो. ओके, पी इम्प्लिकेशन क्यू बढिया एकदम सर. आता काही वांधा नाही भाऊ, आता काही वांधा नाही. ऑल अभी नाही, थांबा, पेज नाही गमावं लागत. ओके, डन. हा, चलो 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 बढिया. चलो 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 पहा, पहिला क्वेश्चन भाऊ काय म्हणते, विच इज इक्विव्हॅलेंट टू. पण हे इक्विव्हॅलेंट नॉट इक्विव्हॅलेंट मध्ये, नॉट इक्विव्हॅलेंट टू. आता काय म्हणते पी, याच्यामध्ये ऑप्शन पहा, पी ओनली इफ यूज होते इम्प्लिकेशन साठी भाऊ. त्यानंतर पी इज नेसेसरी फॉर, हे पण यूज होते. ओनली इफ होत नाही. क्यू ओनली इफ पहा, क्यू ओनली इफ यू होत नाही, म्हणजे ऑप्शन सी आपलं, नॉट इक्विव्हॅलेंट टू. आणि हे जे आहे ना सफिशियंट फॉर क्यू, हे पण होते. म्हणजे हे पहिलं, दुसरं आणि तिसरे हे कशामध्ये येते, हे इम्प्लिकेशन मध्ये येते. हे येत नाही, हे कशामध्ये येते, डबल इम्प्लिकेशन मध्ये येते. म्हणून हा आपला ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, इफ पी इम्प्लिकेशन क्यू, if p implication q is an implication then the implication negation p. अरे हा काय भाऊ, हा तर आपल्याकडे इन्व्हर्स आहे ना, इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. p इम्प्लिकेशन q चा इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कन्व्हर्स काय असते आपल्याकडे, q इम्प्लिकेशन p, इन्व्हर्स असते निगेशन, p इम्प्लिकेशन निगेशन q, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन q इम्प्लिकेशन निगेशन p. हा असते, हा आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे काय तर इन्व्हर्स आहे. झालं, काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे, फॉर अन इम्प्लिकेशन इट इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज इक्विव्हॅलेंट टू. इम्प्लिकेशन आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह इक्विव्हॅलेंट टू. कसे इक्विव्हॅलेंट असतात, कन्व्हर्स असते का नाही, इन्व्हर्स असते का नाही, निगेशन असते का बिलकुल नाही. तर कसे असतात तर भाऊ, इट सेल्फ असतात. 1 मिनिट मला पाहू द्या, मी चालू केलं काय तर 28 मिनिटं झाले, बरोबर आहे, चालू केलंय, काही लोड नाही भाऊ. कसे काय असतात सर, तुम्ही म्हणसान किंवा सर तुम्ही काय पाठ करून आले काय, आम्हाला समजून सांगा, टेन्शन नका घेऊ, डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर. काय म्हणते, इम्प्लिकेशन म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू. आता पी इम्प्लिकेशन क्यू अँड इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी हे इक्विव्हॅलेंट असतात. म्हणते काय म्हणतात, इक्विव्हॅलेंट असतात एकामेकासोबत. मी म्हणतो इट सेल्फ इक्विव्हॅलेंट टू. आता इथं ऑप्शन होते कन्व्हर्स, इन्व्हर्स, इट सेल्फ आणि निगेशन. मी म्हणतो इट सेल्फ असतात. मी काय म्हणतो, इट सेल्फ. सर मग कसे काय, मी सांगतो ना, टेन्शन घेऊ नका. पा काय म्हणते, पी इम्प्लिकेशन क्यू आहे. आता पी इम्प्लिकेशन क्यूचा लास्ट कॉलम काय असते आपल्याकडे, डायरेक्ट लास्ट कॉलम घ्यायचा. काय असते, ट्रू, फॉल्स, ट्रू आणि ट्रू. आता पहा, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. हा सॉल्व्ह करून पाहतो. जर हा आला तर जमलं, म्हणजे गजानन महाराज की जे, नाही तर मग जमलं नाही.
मग पाहू निगेशन क्यू काय असते, क्यू असते आपल्याकडे ट्रू फॉल्स म्हणजे याचा काय होणार फॉल्स ट्रू ह्याचा निगेशन. निगेशन पी काय पी असते आपल्याकडे ट्रू फॉल्स त्याचा निगेशन फॉल्स ट्रू ओके. कशाने कनेक्टेड इम्प्लिकेशन मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स बाकी सगळे ट्रू, जाऊ द्या तिकडे बाकी मरू द्या दिले. मग जर समजा आपण पाहिलं तर ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स बाकी सगळे ट्रू. जर आपण हा पाहिला हा आणि हा जर पाहिला तर हे काय आहेत सेम आहेत, म्हणजे ते एकामेकाला कसे आहेत तर इक्विव्हॅलंट आहेत, इट सेल्फ इक्विव्हॅलंट आहेत. म्हणून आपला ऑप्शन काय तर सी. समज में आया क्या? जल्दी कमेंट बॉक्स मध्ये सांगत जा. एकच गोष्ट फक्त कमेंट लाईक शेअर ह्या तीनच गोष्टी आपल्याला पाहिजेत, दुसरं काहीच नाही, टेन्शन घेऊ नका. चलो पुढे काय म्हणते टू स्टेटमेंट पॅटर्न S1 अँड S2 आर इक्विव्हॅलंट. X1 is biconditional S2 किंवा S1 is डबल इम्प्लिकेशन S2 असं असेल तर ते काय राहते. आता S1 आहे आपल्याकडे आणि S2 आहे, जर हे समजा बाय कनेक्ट असतील, जर ते इक्विव्हॅलंट असतील तर भाऊ समजा ते काय राहते तर ते ऑलवेज टोटोलॉजी राहते, ऑलवेज टोटोलॉजी. पहिले काय म्हणते टू स्टेटमेंट पॅटर्न S1 S2 इक्विव्हॅलंट आहेत म्हणते. काय म्हणते इक्विव्हॅलंट आहेत म्हणजे काय भाऊ S1 जर टी असेल तर S2 पण टी आहे, आणि जर ते कशाने कनेक्ट आहेत बाय कंडिशनल तर शेवटी काय राहते ट्रू. समजा S1 फॉल्स आहे S2 पण फॉल्स आहे, कशाने कनेक्ट आहे भाऊ बाय कंडिशनल, तरी आन्सर काय राहणार ट्रू. कारण की बाय कंडिशनल मध्ये सिमिलर वाले ट्रू अँड डिफरंट वाले फॉल्स, कारण की इथं काय म्हटलंय ना इक्विव्हॅलंट म्हटलं म्हणूनच. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन अ टोटोलॉजी ऑप्शन नंबर ए. 4 क्वेश्चन झाले, 20 ते 25 क्वेश्चन घ्यायची आपली आजची टार्गेट आहे आपलं, काय टेन्शन नाही, कॅपॅसिटी तर भरपूर आहे. आता काय म्हणते पी और इन ब्रॅकेट क्यू और आर इज इक्विव्हॅलंट टू पी और क्यू और आर. ओके सिमिलर असतात इज लॉ इज, अरे काहीच नाही. काय म्हणते की बुवा हा लॉ कोणचा आहे 3 नंबरचा लॉ असोसिएटिव्ह लॉ दिसते काय, हे हा असोसिएटिव्ह लॉ. का बरं अरे भाऊ तुम्ही जरी आता याचं म्हणणं काय की बुवा ब्रॅकेट असोसिएटिव्ह लॉचं म्हणणं आहे ना ब्रॅकेट एक्सचेंज केलं तरी फरक पडत नाही, आपण ब्रॅकेट एक्सचेंज करू शकतो बिकॉज आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह कशात भाऊ सेम आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह कशात तर सेम आहेत म्हणून चालते. चलो नेक्स्ट निगेशन P and Q is logically equivalent to. निगेशन P and Q is logically equivalent to. कशाला इक्विव्हॅलंट आहे, निगेशन आतमध्ये घ्या पाहू काय होते तर. अरे काहीच नाही ना, हा डी मॉर्गन्स लॉ आहे. हा बरं पेनचा कलर चेंज करतो, हा घेऊ काय, हा दिसते हा नाही घेत, हा घेतो. पाहू द्या मला एक वेळेस पेन कोणचा चांगला वाटून राहिला. ब्लॅक पेन मध्ये जरा चांगला निघाला, हा ठीक आहे चालते, ब्लू कलरचा पेन चालते, आपल्याला काही लोड नाही. डन पा काय म्हणते की बुवा निगेशन पी अँड क्यू हे करूनच नाही पाहायचं, डी मॉर्गन्स लॉ लागते. निगेशन गेलं आतमध्ये, पी गेलं, पी जे निगेशन गेलं हा अँडचं झालं, और निगेशन क्यू टोपलं. पा ऑप्शन नंबर पा सी नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे. चलो नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट. असं होते काय नाही होत, सिलेक्ट केलं आता तरी होत नाही. चलो जाऊ द्या, आपल्याला भरपूर गोष्टी माहित नाही त्या बोर्ड मधल्या, शिकू हळूहळू, काही लोड नाही. If P, Q, R are simple statement, then P and Q and R is true. अरे भाऊ आता तुम्ही काय करसान, P च्या व्हॅल्यू लिहिसान, Q च्या व्हॅल्यू लिहिसान, Q च्या व्हॅल्यू लिहिसान, R च्या व्हॅल्यू लिहिसान, अँड कनेक्ट करसान, तिकडे अँड कनेक्ट करसान, इकडे अँड कनेक्ट करसान, ट्रू फॉल्स ट्रू हे धंदे करायचे नाहीत. अरे भाऊ काय म्हणते की हे ट्रू आहे म्हणते, काय म्हणते हे ट्रू आहे. मग भाऊ ट्रू आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह पहा 1 2 3 तिघचे तिघही सेम आहे. आणि अँडचं फक्त म्हणणं काय आहे की बुवा जर सगळेचे सगळे ट्रू असतील तरच आन्सर ट्रू आहे, नाही तर फॉल्स आहे. मग भाऊ पी घेतला, क्यू घेतला किंवा आर घेतला, सगळेचे सगळे ऑल ट्रू असायला पाहिजेत. ऑप्शन नंबर बी. समज में आया क्या, है ना. चलो नशीन समजलं तर रिव्हर्स घेऊन पहा आपण करा. नेक्स्ट काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलवेज ट्रू. कोणचं आहे खालचं, आता हे तुम्हाला चेक करावं लागेल भाऊ. ऑलवेज ट्रू पाहू आपण कोणचं आहे तर पहा, मी म्हणतो ऑप्शन नंबर सी आहे. कारण की कारण सांगा सर, तुम्ही पाठ केलं काय, पाठबीट केलं नाही. अरे भाऊ हे इक्विव्हॅलन्स आहे, हे काय आपल्याकडे इक्विव्हॅलन्स. मी सी पकडलं, मला माझ्या डोळ्यापुढे दिसलं एकदम सी. काय म्हणते निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. अरे भाऊ निगेशन आहे आपल्याकडे पहा, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू हे काय राहते आपल्याकडे, हे राहते पहा पी ऍज इट इज, मधात अँड येणार, दुसऱ्याला निगेशन येणार. आपल्याकडे तेच आहे ना इकडे, म्हणजे हे बिन सॉल्व्ह केलं हे बिन सॉल्व्ह केलं तर सेमच येते ना भाऊ, म्हणून ऑप्शन नंबर सी. चलो डन. तो पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज नॉट इक्विव्हॅलंट टू, कोणासोबत इक्विव्हॅलंट नाही आहे. पी इम्प्लिकेशन क्यू इज नॉट इक्विव्हॅलंट टू. पाहू आपण कोणासोबत इक्विव्हॅलंट नाही आहे तर पहा, पहिल्यासोबत तर आहे, टेन्शनचं काम नाही. दुसऱ्यासोबत थांबा, तिसऱ्यासोबत पाहू द्या. हा तिसऱ्यासोबत पण आहे, नाही चौथ्यासोबत आहे. पहिला आणि चौथ्याचं कटलं भाऊ, कारण नाही थांबा 2 मिनिटं. ऑप्शन अरे 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 नाही हे नाही आहे, थांबा काय मला हे घ्यायचं होतं, इरेजर घ्यायचं होतं. ठीक आहे, पहिलं तर आपलं कटलं, कारण की भाऊ
बाय कंडिशनल मधून कंडिशनल मध्ये येता येते, पहिलं काही टेन्शन नाही आहे. अँड आहे तर आतमध्ये ऑर पाहिजेत, अँड आहे आतमध्ये ऑर पाहिजेत, मग ऑर वाला ऑप्शन हा वाला हा कटला, हा अँड जसा तसा आतमध्ये ऑर पाहिजेत म्हणजे हे दोन्ही कटले. पहिले आपल्याकडून आपण बाय कंडिशनल मधून कंडिशनल मध्ये आलो, आता कंडिशनल मधून आणखीन त्याला सॉल्व्ह करता येते, म्हणून हे दोन ऑप्शन आपल्याकडे कटले. आता या दोघांमध्ये आपल्याकडे कॉम्पिटिशन आहे. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे, तर याला जर पाहिलं आपण ना, थांबा डबल दाखवतो तुम्हाला, याला जर आपण व्यवस्थित पाहिलं, हा ऑप्शन कटेल आहे बरं, आपला ऑप्शन कटेल आहे. आपला ऑप्शन कटणं महत्वाचं आहे. हा कटला. आता याच्यामध्ये काय करता येते आपल्याला, हा क्यू आणि हा ऑर आणि हा पी हा आपण बाहेर काढू शकतो, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आणि बाकीचे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. तर म्हणजे आपल्याकडे ऑप्शन हा सी पण कटला, म्हणजे ऑप्शन आपल्याकडे उरला बी. हाच नाही आहे फक्त. काय म्हणते, इज नॉट इक्विव्हॅलंट कोण आहे आपल्याकडे, बी नाही आहे, कारण की भाऊ हा आणि हा सिमिलरच आहेत, हे वेगळे नाही आहेत म्हणून. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्टेटमेंट इन अ लॉजिक, खालचं कुठलं स्टेटमेंट नाही लॉजिक. काय म्हणते, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर, द नंबर ही इज ऑनेस्ट. अबे स्टेटमेंट कोणतं नाही, ओपन सेंटेन्स आहे, टेन्शन ना घेऊ, एवढा टाइमपास नाही करायचा. पुढे काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट कुठला आहे याच्यामध्ये, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन आयसोसेल ट्रायंगल, हे नाही आहे. सिंपल स्टेटमेंट आहे, कंपाऊंड नाही आहे, सिंपल आहे. द ड्रग इज इफेक्टिव्ह थ्रू इट हॅज साईड इफेक्ट, भाऊ हेच आहे, हे कटलं हेच आहे, बीज ऑप्शन आहे. द ड्रग इज इफेक्टिव्ह थ्रू कॅन बी यूज ॲज अ लॉजिकल कनेक्टिव्ह, इट हॅज अ साईड इफेक्ट. त्यानंतर खाली काय म्हणते, प्रकाश आणि करण आर गुड फ्रेंड्स. अरे प्रकाश आणि करण एकच झालं ना भाऊ ते. त्यानंतर काय म्हणते, 4 or 5 स्टुडंट्स डिड नॉट अटेंड द लेक्चर. अभि हे एकच झालं, हे सिंपल स्टेटमेंट आहे, हे सिंपल आहे, पण हे कंपाऊंड आहे, कारण की थ्रू इथं काय आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, दे कॅन बी यूज ॲज अ अँड. त्यानंतर पुढे अँड यूज करतो, पण हे स्पेशल स्टेटमेंट आहे, म्हणून भाऊ कंपाऊंड स्टेटमेंट आहे आपल्याकडे. चलो डन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कंपाऊंड स्टेटमेंट. खालच्या पैकी कुठं कंपाऊंड स्टेटमेंट नाही आहे, पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट आपल्याला पाहायचं आहे. वेन आय एदर प्ले फुटबॉल और नॉर टेनिस, हे तर नाही होऊ शकत. त्यानंतर लता इज हार्ड वर्किंग ओनली इफ, हे कटलं इथं. त्यानंतर इफेक्ट, हे तर ओपन झालं, ओपन स्टेटमेंट झालं. त्यानंतर काय म्हणते, प्रकाश अँड करण आर गुड फ्रेंड्स. त्यानंतर विनय नायदर प्ले फुटबॉल नॉर टेनिस, हे बी कटलं आपल्याकडे, ऑप्शन बी, प्रकाश अँड करण आर गुड फ्रेंड्स. ओके, कारण की हा सिंपल आहे आपल्याकडे. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे, लेट पी द वेदर इज बॅड आणि क्यू काय म्हणते, इंडिया वॉन द क्रिकेट मॅच. हे बोर्ड थोडंसं मोठं आहे, म्हणून ते वाचायला थोडंसं त्रास जाते, म्हणून थोडंसं मागे येऊन वाचतो मी. पी द वेदर इज बॅड अँड क्यू इंडिया वॉन द क्रिकेट मॅच. ओके, ठीक आहे, काही विषय नाही. आपल्याला काय करायचं, याचं लॉजिकल याचा सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा आहे. म्हणते इन स्पाइट ऑफ बॅड वेदर इंडिया वॉन द क्रिकेट मॅच. आता याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नाही, म्हणजे अँड वाले ऑप्शन किती आहेत आपल्याकडे, आपल्याकडे ऑप्शन आहेत 1 2 3, म्हणजे हे कटलं. ओके डन. काय म्हणते, इन स्पाइट ऑफ बॅड वेदर, द वेदर इज बॅड, म्हणजे हे जसंच तसं, पहिलं स्टेटमेंट जसं तसं, म्हणजे पी जसाचा तसा, अँड न कनेक्ट आहे. काय म्हणते, इंडिया वॉन द क्रिकेट मॅच, क्यू, पी अँड क्यू, ऑप्शन नंबर नाही, थांबा, इंडिया वॉन द क्रिकेट मॅच, बरोबर आहे. डन. ऑप्शन नंबर आपलं डीच आहे, पी अँड क्यू. निपटलं, टेन्शनचं काम नाही, कारण की दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह दिलं नाही, आपण काय यूज करू, ऍड यूज करू. लेट पी आय एम ब्रेव. त्यानंतर आय क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. ओके, आय एम ब्रेव, आय क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. देन द कंपाऊंड स्टेटमेंट. आता आपल्याला याचं लॉजिक हे पाहायचं आहे. आय एम ब्रेव is necessary and sufficient condition to climb the Mount Everest. Necessary and sufficient condition, भाऊ ऑप्शन नंबर सी, काही लोड नका घेऊ. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन कशासाठी यूज होते, तर डबल इम्प्लिकेशन साठी यूज होते, बाय कंडिशनल साठी यूज होते. ओके, चलो चला, किती नंबरचा आहे, 15 नंबरचा क्वेश्चन. पी काय म्हणते, इट इज क्लाउडी. पी आहे आपल्याकडे, इट इज क्लाउडी, आणि क्यू आहे आपल्याकडे, स्टील रेनिंग. इट इज क्लाउडी, स्टील रेनिंग. कंपाऊंड स्टेटमेंट, इज नॉट क्लाउडी. त्यानंतर काय म्हणते, इट इज स्टील रनिंग. आपल्याकडे काय म्हणते, लॉजिकल कनेक्टिव्ह नाही आहे, म्हणजे आपण ऍड यूज करू. आता काय म्हणते, इट इज नॉट क्लाउडी, म्हणजे निगेशन पी वाले ऑप्शन किती आहेत, 2 आहेत, 2 कटले आपल्याकडे. त्यानंतर अँड वाला ऑप्शन एकच आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए, दुसरा मी पाहणार बी. पण इथं काय म्हणते, नॉट क्लाउडी आला, म्हणजे निगेशन आला. इथं निगेशन नव्हतं म्हणजे निगेशन पी झाला. लॉजिकल कनेक्टिव्ह दिलं म्हणजे अँड आहे, अँड वाला एकच, निगेशन पी आणि अँड वाला ऑप्शन एकच आहे, एकच मारलं आणि हे घेतले, मार्क्स घेतले, गेंद अपने पाले में. त्यानंतर काय म्हणते, लेट पी इट इज रेनिंग अँड क्यू काय म्हणते, इट इज प्लेझेंट. ओके, त्यानंतर द कंपाऊंड स्टेटमेंट, इट इज नायदर, निगेशन आला, नायदर रेनिंग नॉर प्लेझेंट, इट इज
अँड न कनेक्ट ट्रेन भाऊ, कशाने कनेक्ट ट्रेन, अँड न कनेक्ट ट्रेन. नायदर रेनिंग म्हणजे निगेशन पी नॉर प्लेझेंट, निगेशन क्यू, दोघायला निगेशन लागते. निगेशन पी अँड निगेशन क्यू वाले ऑप्शन, निगेशन पी अँड निगेशन क्यू वाले ऑप्शन एकच आहे. चलो डन. ओके नॉर आला. चला पुढे पुढे काय म्हणते, इफ पी इज इक्वल टू अ मॅन इज हॅपी, आणि दुसरा काय म्हणते, पी आहे आपल्याकडे मॅन हॅपी आणि क्यू आपल्याकडे मॅन इज रिच आहे ना. बरोबर आहे. मॅन जर रिच असेल तर तो हॅपी असतेच भाऊ, कारण की सध्याच्या जमान्यामध्ये पैसाच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला पण पैसाच कमवायचा आहे. तुम्ही पैसे द्या पटकन 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 सगळेचे सगळेजण. सध्या तर आपलं फ्री चालू आहे, पण आपण फ्रीच चालेल, काही लोड नका घेऊ. काय म्हणते, सिम्बॉलिक फॉर्म, अ मॅन इज नायदर हॅपी नॉर रिच. अरे भाऊ लॉजिकल कनेक्टिव्ह नाही म्हणजे अँड आहे. नायदर हॅपी निगेशन पी नॉर रिच निगेशन क्यू आहे ना, असा ऑप्शन आहे. काय निगेशन पी अँड नाहीच आहे कुठलंच. मग काय करू आपण, निगेशन बाहेर काढलं, काय येणार, पी और क्यू, झालं निपटलं आहे ना. आहे सर पीट नंबरचा आहे तर आपल्याकडे बी नंबरचा आहे ना, ए मारून घालतो पण बी ऑप्शन आहे. डन. चलो नेक्स्ट नेक्स्ट. पी संदीप लाईक टी, त्यानंतर संदीप लाईक कॉफी, आणि आर मध्ये काय ते संदीप एन्जॉय द सॉफ्ट ड्रिंक. वाह, संदीप तर मल्टी टॅलेंटेड माणूस आहे भाऊ. संदीपले चहा बी आवडते, संदीपले कॉफी बी आवडते, आणि संदीप तर सॉफ्ट ड्रिंक बी एन्जॉय करते. जमलं मग, जलवा आहे संदीपचा. मग काय म्हणू आपण, कंपाऊंड स्टेटमेंट संदीपच्या बाबतीत तर संदीप ऑलराऊंडर आहे भाऊ. तर पाहू आता. देन द कंपाऊंड स्टेटमेंट, संदीप नायदर लाईक अ टी नॉर कॉफी, म्हणजे संदीपले दोघायला निगेशन लागलाय. संदीप नायदर लाईक टी म्हणजे निगेशन पी नॉर कॉफी, निगेशन क्यू, कनेक्ट कशाने राहते, अँड न. या दोघांमध्ये अँड न असं कुठलं दिसते का आपल्याकडे, कुठलं दिसत नाही. निगेशन काढला बाहेर, निगेशन बाहेर काढला. थांबा काय 2 मिनिटं. नॉर निगेशन बाहेर काढला, कसं काय. बट एन्जॉय अ सॉफ्ट ड्रिंक. थांबा काय 1 मिनिट. याच्यामध्ये असं हे नाही आहे काय, हा हे आहे. थांबा पाहू आपण काय होते तर. 1 मिनिट मला फक्त व्यवस्थित वाचू द्या भाऊ. काय आहे तर दूर जाऊन वाचू द्या जरा, असं दूर. काय म्हणते, संदीप नायदर लाईक अ टी, संदीपले टी आवडते म्हणजे निगेशन पी, नॉर कॉफी निगेशन क्यू, निगेशन पी निगेशन क्यू. त्यानंतर पुढे काय म्हणते, बट एन्जॉय अ सॉफ्ट ड्रिंक, म्हणजे आर आपला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा तर कटला भाऊ. आर निगेटिव्ह म्हणजे हा एक ऑप्शन कटला. आपल्याकडे वरचे 2 ऑप्शन आहेत, तर दोन्ही निगेशन वाले, निगेशन पी और निगेशन क्यू. याच्यामध्ये आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह नाही म्हणजे अँड पाहिजे. लॉजिकल कनेक्टिव्ह नाही म्हणजे इथे येणार निगेशन पी अँड निगेशन क्यू, अँड इथे येणार आर असं पाहिजे. मग आता पहा, हे वाला तर ऑप्शनच नाही आपल्याकडे, हे वाला ऑप्शनच नाही आहे. याच्यामधून जर निगेशन बाहेर काढलं तर पी और क्यू अँड आर असं पाहिजे. याच्यामध्ये थोडीशी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या, बाकी काहीच नाही, म्हणजे लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली, बाकी काहीच नाही. एवढं करेक्शन करसाल. ओके डन. चलो नेक्स्ट. काय म्हणते, पी राम इज लकी, राम वर्क हार्ड अँड राम गेट अ जॉब. बढिया एकदम. राम लक्की, बरोबर आहे. राम नावाचे लोक लक्कीच असतात. राम म्हणजे देवाचं नाव आहे भाऊ, है ना. राम इज लकी, त्यानंतर राम वर्क हार्ड अँड राम गेट अ जॉब. देन द कंपाऊंड स्टेटमेंट, इफ न सुरू झालं म्हणजे इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन वाले कोणते तर सगळेच आहेत, बरं जाऊ द्या. इफ राम इज लकी अँड वर्क हार्ड, पी अँड क्यू, राम इज लकी अँड वर्क हार्ड, पी अँड क्यू वाले ऑप्शन पहा. हा नाही आहे, झालं पहिलाच आहे, क्यू. कारण की भाऊ याच्यात निगेशन आहे, याच्यात ऑर आहे, अँड वाला पाहिजे ऑप्शन नंबर ए. मी रिकामचोर कामं करणार नाही, याले करून पाहणार नाही. डायरेक्ट आपल्याला दिसला हो हा बसते, दिला मारून. चलो 20 नंबर का क्वेश्चन. कितना टाइम हो गया देखने दो मेरे को, देखने दो रे भाई. 43 मिनट हो गए. ठीक है, चलता कोई बात नहीं. ये क्वेश्चन खत्म कर देंगे और 1-2 क्वेश्चन और करेंगे. काय म्हणते, लेट ही इज रिच, ही इज सक्सेसफुल अँड ही इज टॅलेंटेड. वाह, तो रिच भी आहे, तो सक्सेसफुल भी आहे, तो टॅलेंटेड भी आहे, म्हणजेच तुमचा सर नाही. आपण पहा, हा तर बिलकुल नाही भाऊ. हा आता सध्या असं चालू आहे थोडंसं, आणि हा जरासा काय भाऊ आहे ना. हे नाही आहे, हे बसते, हे थोडंसं बसते, आणि हे चांगलंच बसते. तर सध्या आपल्याला काय, तर याच्यावरून याच्यात शिफ्ट, आणि याच्यावरून आता याच्यात शिफ्ट व्हायचं आहे, असं टपलं. तर काय म्हणते कंपाऊंड स्टेटमेंट, ही इज नायदर रिच, निगेशन आलं, नॉर टॅलेंटेड, नायदर रिच नॉर टॅलेंटेड अँड हेन्स. आता भाऊ तुम्ही म्हणसान सर हेन्स आलं, तर हेन्स आलं म्हणजे सरळ इम्प्लिकेशन मारायचं. हेन्स कॅन बी यूज ॲज अ इम्प्लिकेशन. हेन्स आलं इम्प्लिकेशन मारायचं. ऑप्शन नंबर इम्प्लिकेशनचं एकच आहे, बी. मी पाहणारच नाही, बिलकुल पाहणार नाही. कशाला मरायला पाहिजे मी का म्हटलं हेन्स आहे इम्प्लिकेशन वाला एकच ऑप्शन आहे. कशाला मरायला मी टाकून पाहिन, करून पाहिन, रिकाम्या कुठाने कशाला करीन, पगारापुरतं काम करायचं. त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याकडे, की बुवा लेट पी इट इज रेन टुडे अँड क्यू आय एम गोइंग टू स्कूल अँड आय विल मीट माय फ्रेंड, अँड नंतर काय म्हणते, आय विल गो टू वॉच अ मूवी.
आता याचं काय करायचं आपल्याला, तर याचं करायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म. इफ इट डज नॉट रेन टुडे, हा निगेशन नाही आहे, इथे निगेशन लागलं म्हणजे निगेशन पी आलं. ऑर न कनेक्ट आहे. त्यानंतर आय वॉन्ट गो टू स्कूल म्हणजे हा पण निगेशन क्यू वाला, निगेशन पी ऑर निगेशन क्यू वाले ऑप्शन. कुठलंच नाही, निगेशन बाहेर काढलं, निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू वाले ऑप्शन, निगेशन बाहेर काढलं, पी अँड क्यू, पी अँड क्यू, पी अँड क्यू, पी अँड क्यू वाले ऑप्शन एक आहे आणि दोन आहेत, म्हणजे हा डी आणि कुठला 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 हा बी कटला, डी आणि बी कटला, हे बरोबर आहे. इम्प्लिकेशन कनेक्ट आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते, आता बायच्या नंतर देन, देन म्हणजे आला आपल्याकडे इम्प्लिकेशन, देन म्हणजे आला आय विल मीट माय फ्रेंड म्हणजे हा आर जसा तसा अँड, अँड म्हणजे अँड, आणि वी विल गो टू वॉच अ मूवी म्हणजे आपल्याकडे यस. आवर हे ऑप्शन अँड ओके. ऑप्शन नंबर बी. अभी ऑप्शन नंबर ए. अडकलो सर, जमलं, काही वांधा नाही. समजलं तुम्हाला, समजलं, काही वांधा नाही. चलो चलो कमेंट करत चला सर, हो समजलं. जय, तुम्हाला जे करायचे असेल ते आहे ना, भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम, जे करायचे असेल ते कमेंट करत जा. त्यानंतर काय म्हणते पी, द एक्झामिनेशन आर अप्रोचिंग. ओके. त्यानंतर काय म्हणते स्टुडंट स्टडी हार्ड. हा बोर्ड थोडासा मोठा आहे म्हणून थोडंसं भारी चाललं ते वाचायला, आणि इकडे खाली थोडंसं हे आहे, पसारा होईल, तर तिकडे बी जाता येत नाही. हा पसारा जरासा कमी करावा लागते, करू आपण. द स्टेटमेंट रिप्रेझेंटिंग निगेशन क्यू आर निगेशन पी, निगेशन क्यू आर निगेशन पी, याचं निगेशन करा, याचं निगेशन करा. इफ देणं कनेक्ट करा, इफ देणं सगळेच कनेक्ट आहे. काय म्हणते स्टुडंट स्टडी हार्ड, स्टुडंट डज नॉट स्टडी हार्ड, स्टुडंट नॉट स्टडी हार्ड, स्टुडंट डू नॉट स्टडी हार्ड, स्टुडंट स्टडी हार्ड हा कटला, स्टुडंट डू नॉट स्टडी हार्ड हा येऊ शकते, स्टुडंट डू नॉट स्टडी हार्ड हा येऊ शकते, स्टुडंट स्टडी हार्ड हा कटला बी आणि सी मध्ये. देन, देन याचे निगेशन पीचं द एक्झामिनेशन आर अप्रोचिंग, एक्झामिनेशन आर नॉट अप्रोचिंग, एक्झामिनेशन आर नॉट अप्रोचिंग. ऑप्शन नंबर सी झाला, नाही पटलं है ना. चलो चलो. आता एक गोष्ट हो, हे तर विसरलोच मी सांगायचं तुम्हाला, की आपण जेवढे क्वेश्चन घेऊन राहिलो ते सगळे सगळे पीवायक्यू आहेत. 2005 पासून आहेत वाटते बहुतेक, नाही 2002 पासूनचे पीवायक्यू आपण याच्यामध्ये घेऊन राहिलो. 100 क्वेश्चन, 100 ते 150 क्वेश्चन घेऊन राहिलो. म्हणून एकदम सिरियसली, एकदम कन्सिस्टन्सीनं, एकदम एनर्जेटिक होऊन हे सगळेचे सगळे क्वेश्चन करा. सगळेचे सगळे पीवायक्यू आहेत, याच्यामधूनच क्वेश्चन येईल असं तरी मला वाटते. चलो. What next? Consider the statement P. हाँ, ये बढ़िया है ना, ये बढ़िया था गुरु. चलो देखो, ये क्वेश्चन खूप कामाचा आहे. काय म्हणते, कन्सिडर स्टेटमेंट P ऑफ n इज इक्वल्स टू, P ऑफ n इज इक्वल्स टू घेतो मी n स्क्वेअर मायनस n प्लस 37 घेतला मी ना, इज प्राईम है ना. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, खालच्यापैकी कुठलं ट्रू आहे. प्राईम म्हणतो, प्राईम नंबर. आता प्राईम नंबर मी तुम्हाला सांगितले होते 2 3 5 7 11, 2 3 5 7 11 17 13 19 23 29, जे थोडेफार आपल्याला लक्षात ठेवायचे. प्राईम नंबर म्हणजे काय, ज्या नंबरले फक्त त्याच नंबरनं भाग जाते त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर. ओके भाऊ. चलो. आता काय म्हणते की आपल्याकडे ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन थ्रू जाऊ. P ऑफ 3 इज ट्रू, P ऑफ 5 इज फॉल्स. प्राईम नंबर येते का चेक करू. P ऑफ 3 म्हणजे n च्या ठिकाणी 3 पुट केला मी, P ऑफ 3 इज इक्वल्स टू डायरेक्ट पुट केला, 3 चा स्क्वेअर येते 9 मायनस 3 प्लस 37 आणि हे आन्सर येते 37 प्लस 6 43 इज प्राईम नंबर म्हणजे हा ट्रू. P ऑफ 3 इज ट्रू. P ऑफ 3 इज ट्रू वाले ऑप्शन किती आहेत, P ऑफ 3 इज ट्रू वाला एक ऑप्शन आहे, P ऑफ 3 अब एकच आहे, झालं नाही पटलं. आता हा फॉल्स येते का, P ऑफ 5 चेक करू आपण, P ऑफ 5 चेक करू, फॉल्स येते काय. पेन कौन चालू चलता. आता P ऑफ 5 थांबा, काय ऐसे कैसे हो गया, ऐसे मत करो मेरी जान. ओके डन. चलो, रेड आहे ना, हो रेडच आहे. आणि हा घेतो मी ब्लू. जमलं जमलं, मस्त. याच्यामध्ये जबरदस्त हे फीचर. P ऑफ 5 घेतला मी ना, म्हणजे यांच्या ठिकाणी 5 पुट केला, 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 प्लस 37, 25 मायनस 5 20, 37 प्लस 57 कितीच्या पाळ्यात येते, तर 19च्या पाळ्यामध्ये 57 येते भाऊ. मग हा 57 कशाने तरी भाग चालला म्हणजे हा प्राईम नंबर नाही, हा प्राईम नंबर आहे, हा ट्रू, हा फॉल्स, असे कोणते आहे, तर ऑप्शन नंबर एच आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं ऑप्शन नंबर एच आहे. जमलं सर. पुढे काय आहे आपल्याकडे, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. ओके ठीक आहे, हा क्वेश्चन राहू देऊ आपण. याच्यापासून 23 क्वेश्चन झाले आपले आजच्या या लेक्चरमध्ये. बेसिक प्लस 23 क्वेश्चन झाले. पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये पुरे 50 क्वेश्चन घेऊ आपण. तर आपला टार्गेट आहे की 40 क्वेश्चन तर झालेच पाहिजेत प्रत्येक लेक्चरमध्ये. 35 ते 40 क्वेश्चन झालेच पाहिजेत. मॅथमॅटिकल लॉजिक सोपी आहे म्हणून आपण याच्यामध्ये जरा जास्त क्वेश्चन घेऊन राहिलो. 3 दिवसामध्ये म्हणजे आजचा, उद्याचा, परवाचा मॅथमॅटिकल लॉजिक खतम. तुमच्याकडे 130 क्वेश्चन राहतील विथ बेसिक. म्हणून भाऊ अभ्यास करा. काही अडचण असलं तर हा वरती नंबर आहे आपला 8600453316. आणि इथं आपल्याकडे हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे. एक माझं पर्सनल इंस्टाग्राम अकाउंट आहे, नंदू सर मॅथमॅटिक्स, नाही सॉरी नंदू ठोकणे 04, तर त्यालाही फॉलो करून घ्या. आणि आपल्या
युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब ह्या गोष्टी करावा प्लीज. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.